केजी लेवल, ज्युनियर केजी लेवल आणि सिनियर केजी लेवल, प्रत्येकाला नंबर्स वेगळे असतात. सगळ्यात ज्युनियर केजी आणि प्ले ग्रुपमध्ये त्याची सुरुवात होते तेव्हा आपण त्यांना ड्रॉ पण करायला देतो, हाताने स्पर्श करायला देतो. तर पूर्ण सेन्सरी ऑर्गन्सनी ते कव्हर झालं पाहिजे. 3 मग 3 त्यांना हातावर पण दिसलं, ऑन देअर फिंगर्स. 3 त्यांना चार्टवर पण दिसलं, 3चं त्यांना स्पेलिंग पण ऐकू गेलं, 3चं त्यांना साऊंड गेलं. तर ह्या सर्व प्रकारांनी तुम्ही त्यांचं सेन्सरी स्किल्सद्वारे ते कव्हर अप केलं पाहिजे. ठीक आहे ना. आता तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये कसं शिकवता आय डोंट नो, पण मेन पद्धती कशी आहे की मुलांच्या 5ही इंद्रियांना ते कळलं पाहिजे, कारण ते त्या इंद्रियांद्वारे शिकत असतात. त्यांना हे बोर्ड आणि हे याच्याशी काही मतलब नाहीये. त्यांना कलरफुल दिसलं पाहिजे त्यांना मात्र, पण त्यांना शिकवण्याची पद्धत काय असती, सेन्सरी अँड प्ले वे. आता हे जे मी सगळं असं केलंय 4 3 2 1 हे मी खेळाद्वारे शिकवते ना. मी त्यांच्या पुढे काहीतरी ऍक्टिंगच करून दाखवते ना, फन आनंदाने शिकवते ना. का असं बोलते ONE1 1 PWO 2 ॲपल असं शिकवते का एकदम सिंपल की त्याच्याने त्यांना भीती वाटावी अशी ती काय का माझी नाही. सो वी आर प्लेफुल टीचर्स. सो इफ यू आर टीचिंग प्लेफुली अँड यू आर प्रमोटिंग प्ले वे, यू हॅव टू बी प्ले वे, यू हॅव टू बी प्लेफुल. सिरियस चेहरा घेऊन तुमच्या तोंडाकडे बघूनच ते पहिले उदास भकास होते. अशा टीचर्स जातात त्यांच्या चेहऱ्यावर. आता मी आज इतक्या वर्ष झाले शिकवते, पण जेव्हा शिकवते तेव्हा माझ्या चेहऱ्यावरती हास्यच असतं, स्माईलच असते. माझ्याकडे बघून कोणाला वाटेल का की मी दुःखात शिकवते तुम्हाला. सो दिस हॅपीनेस शुड बी ऑन युअर फेस. सेकंड पॉलिसी ऑफ अ टीचर, हॅपी चाइल्ड लर्न्स फास्ट. क्लिअर. जितकं तुम्ही त्यांना रागवून धमकावून